आणि शिवसेना भाजपच्या युतीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आता मुंबईत चांगलीच पोस्टरबाजी करण्यात येते। मुंबईच्या विविध भागात पोस्टर लावण्यात आलेत। आम्ही सत्तेला लाथ मारू या ऐतिहासिक वाक्याला भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। आता जी दृश्य आपण बघतोय शिवसेना भवन समोरची दृश्य आहेत। मुंबईत अशा अनेक ठिकाणी अशी पोस्टर्स लावण्यात आली आहेत। शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती अखेर काल जाहीर झाली आणि या युतीनंतर आता राजकीय विरोधकांकडून शिवसेनेवरती टीका केली जाते आहे आणि याच टीकेचा एक भाग राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुंबईमध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून शिवसेनेवरती टीका करण्यात येत आहे। आपण मुंबईच्या वरळी परिसरात आहोत आणि वरळी परिसरामध्ये अशा प्रकारचं हे बॅनर आपल्याला लागलेलं दिसतोय। आम्ही सत्तेला लाथ मारू या ऐतिहासिक वाक्याला भावपूर्ण श्रद्धांजली। या सगळ्याचा जर आपण या सगळ्या बॅनरबाजीच्या मागची पार्श्वभूमी बघितली तर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडून वारंवार सत्ता सोडण्याची भाषा केली जात होती। शेतकऱ्यांचे मुद्दे असो किंवा इतर अन्य मुद्द्यांवरती आम्ही सत्तेला लाथ मारू अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं जात होतं, मात्र या वक्तव्याचा काल युती जाहीर झाल्यानंतर काहीही उपयोग राहिलेला नाही। गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही कटुता निर्माण झाली होती त्याला पूर्णविराम मिळाला आणि त्यासोबत आम्ही सत्तेला लाथ मारू या वाक्याला सुद्धा पूर्णविराम मिळाला। नेमका हाच मुद्दा पकडत आता या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिवसेनेवर हल्लाबोल करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि आपण बघतोय नारायण राणेंची मुंबईत काही वेळातच पत्रकार परिषद होते आहे। नारायण राणेंची नेमकी भूमिका काय असू शकते या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। सागर, एकीकडे युतीची तर घोषणा झाली आहे, काही वेळातच राणेंची पत्रकार परिषद, नेमकी काय भूमिका असू शकते याच्याबद्दल काही कुणकुण? नारायण राणे हे थेट शिवसेना भाजपाच्या युतीनंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर येतील। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना भाजप एकत्रित येणार याची सगळ्यात जास्त चर्चा राजकीय वर्तुळात होती। काल तशी अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर राणेंना आता सरळ सेनेचा तर विरोध आतापर्यंत करतच होते, पण ज्या पक्षाच्या चिन्हावर राणे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांच्याबाबत आता नेमकी भूमिका काय घेणार हे पाहावं लागणार आहे। कारण की जर भाजपाच्या विरोधात त्यांना भूमिका घ्यायची असेल तर त्यांना पहिल्यांदा राज्यसभेचा राजीनामा द्यावा लागेल, कारण की त्यांचा कुठलाही पक्ष असताना त्या पक्षाच्या चिन्हावर असताना शिवसेनेप्रमाणे जसं सत्तेत राहून भाजपावर टीका करणं योग्य नाही ठरलं। आज समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या राजकीय प्लॅटफॉर्मवर शिवसेनेची जशी नाचिक्की झालेली आहे तशीच राणेंची भविष्यकाळामध्ये होताना दिसेल। त्यामुळे कदाचित राणे राज्यसभेच्या बाबत स्वतःच्या काही महत्त्वाची भूमिका घेतील असं म्हटलं जातं। आणि विशेष म्हणजे काल मुख्यमंत्र्यांनी नाणारच्या बाबत जी भूमिका घेतलेली आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये महत्त्वाच्या काही घडामोडी घडतील असं सांगितलं जातं आणि काही वेळामध्ये पुढच्या राणे स्वतःची भूमिका एक अवघ्या 15 ते 10 मिनिटांमध्ये स्पष्ट करतील असं म्हटलं जातं। निश्चितच सागर, या पत्रकार परिषदेबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहेच। त्याचबरोबर विनायक राऊत आता काय म्हटलं ते देखील आपण म्हटलं होतं। त्यांनी असं म्हटलं होतं की स्वाभिमानच्या उमेदवाराचं डिपॉझिट देखील जप्त होईल। नाणारच्या मुद्द्यामुळे एकूणच कोकणामधलं राजकारण आणखी तापलंय असं म्हणावं लागेल। खरं आहे रेणुका, जर नाणारचा मुद्दा पाहिला तर कोकणामध्ये लोकसभेसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। अशा परिस्थितीमध्ये तिथले शिवसेनेचे विद्यमान खासदारांनी सकाळीच पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि नारायण राणे या ठिकाणी इथे आता माझे सहकारी प्रवीण शेट्टी आपणास दाखवतील ज्या ठिकाणी राणेंची प्रेस होणार आहे ती प्रेस होईल आणि राणे सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टींमध्ये स्पष्ट भूमिका घेत आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। राज्यसभेची उमेदवारी ही भाजपाची आहे, त्यामुळे त्यांना आता जर शिवसेना भाजप युती एकत्रित आहेत तर नारायण राणेंना भाजपाची खासदारकी सोडावी लागेल का। दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये राणेंचं सर्व जिल्ह्यांमध्ये वर्चस्व जरी नसलं तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये जिथे मराठा वोट बँकमध्ये राणे स्वतः पॉप्युलर होऊ पाहत आहेत, नितेश पॉप्युलर होऊ पाहतोय, अशा ठिकाणी राणे स्वतःच्या संघटनेचे उमेदवार उभे करणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। जर तसं झालं तर नेमकं याचा फायदा कुणाला होणार आहे हे पाहावं लागेल। पण एकंदरीतच शिवसेनेवर परखड टीका तर आजच्या प्रसारमाध्यमां प्रेसमध्ये होईलच, पण त्याचवेळी भाजपाबाबत काय भूमिका घेत आहेत आतापर्यंत मुख्यमंत्री आणि भाजपाचे पक्षश्रेष्ठ अमित शहा यांच्याविषयी गुपचूप असणारे राणे
आता काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चितच धन्यवाद सागर. काही वेळातच तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहोत, कारण आता जिथे सागर उभे आहेत तिथेच नारायण राणेंची 10 ते 15 मिनिटात पत्रकार परिषद सुरू होणार आहे. या विषयीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच.